नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता शेतकऱ्यांचा ज्या केंद्र शासनाच्या योजना आहेत आणि एक राज्य सरकारची ही योजना आहे, म्हणजे ती एक आहे PM किसान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारची आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना. आता ह्या योजना काय झालेल्या आहेत, शासनाने चालू केलेल्या आहेत आणि ह्या योजनेचे बऱ्याच शेतकऱ्यांना हप्तेही आलेले आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी हप्तेही उचललेले आहेत आणि त्यामुळं मग आता ती आतुरता लागली आहे. आता बरेच दिवस झाला आहे नमो शेतकरी सन्मान निधीचाही हप्ता येऊन गेलेला आहे आणि PM किसान प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचाही हप्ता येऊन गेलेला आहे आणि तो हप्ता आता शेतकऱ्याच्या खात्यावर लवकरच काय केला जाणार आहे, जमा केला जाणार आहे आणि त्या हप्त्याची मग आतुरता लागलेली आहे शेतकऱ्यांना. कारण PM किसानचे वर्षाला 6,000 रुपये काय होतात मिळतात. त्यानंतर तेवढेच परत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचेही काय केले जातात, शेतकऱ्यांना पुन्हा 6,000 काय केले जातात, दिले जातात. असे एकूण वार्षिक शेतकऱ्यांना ह्या दोन्ही योजनेचे, केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे, 12,000 रुपये प्रतिवर्षी काय केले जातात, शेतकऱ्याच्या खात्यावर टाकले जातात. आता जे PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो बरेच दिवस झालेला आहे शेतकऱ्यांना मिळालेला नसल्याने ते आता लवकरच एक 15-20 दिवसाच्या आतमध्ये काय होणार आहे, शेतकऱ्याच्या खात्यावर येणार आहे आणि सर्वांना मग काय मिळणार आहे तर 4-4 हजार रुपये मिळणार आहे. दोन्हीचे 1-2 हजार, मग ते राज्य सरकारचे 2,000 आणि केंद्र सरकारचे 2,000 हे काय करणार आहेत, सर्वच शेतकऱ्यांना मिळणार आहेत. त्यामुळं मग कोणत्याही शेतकऱ्यांनी काळजी वगैरे करायची नाही, ही योजना विरत चालूच राहणार आहे. आणि पाठीमागं काही शेतकऱ्यांना काय झालेलं आहे, PM किसानचे हप्ते आलेले नाहीत. मग त्यांनी काय करायचं आहे, आपल्या बँकेला आधार लिंक वगैरे काय करायचं आहे, करून ठेवायचं आहे. त्याला आधार असेल आणि त्यानंतर बँकेला मोबाईल लिंक करून ठेवायचं आहे. त्यानंतर मग राहिला प्रश्न KYCचा. काही KYC अभावी सुद्धा पैसे बऱ्याच शेतकऱ्यांना आले नाहीत. मग त्या शेतकऱ्याने KYC काय करायची आहे, करून ठेवायची आहे. आता हप्ता येणारच आहे, जवळपास एक 15-20 दिवसाच्या अंतरात पडणार आहे शेतकऱ्यांना 4,000 रुपयाचा काय होणार आहे, दिले जाणार आहेत. त्यामुळं मग लवकर KYCची प्रक्रिया जे शेतकरी राहिले असतील, ज्यांनी केली नसेल आणि ज्यांना हप्ता पडला नाही, ज्यांचे हप्ते रोखलेले आहेत, बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी ते आपल्या PM किसानच्या हप्त्याचं व्हेरीफाय केलेलं आहे. त्यानंतर बँकेला आधार लिंकही केलेला आहे, KYC ही केलेली आहे. तरी हप्ते काय झालेले आहेत, बऱ्याच शेतकऱ्याचे बंद पडलेले आहेत. तर त्यांनी मग काय करायचं आहे, पोस्टात खातं खोलून ठेवायचं आहे. पोस्टामध्ये हप्ता काय होतो, सहजासहजी पडला जातो. रोखलेले जे हप्ते आहेत ते काय होतात, आपल्याला एकत्रित मिळतात. इथून पाठीमागंही बऱ्याच शेतकऱ्यांचे 1-2 असे हप्ते जे रोखले होते ते त्यांना काय झालेले आहेत, मिळालेले आहेत. आणि ह्या पाठीमागच्या वेळेसही बऱ्याच शेतकऱ्यांचे हप्ते काय झालेले आहेत, तर थोडे स्टॉप झालेले आहे काही कारणास्तव. काहींचे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हे हप्ता काय झालेला आहे, स्टॉप झालेला आहे, म्हणजे बंद पडलेला आहे असं म्हणावं लागेल. कारण काहीचे 2 हप्ते काय झालेले आहेत, काहींना PM किसानचा आला तर नमो शेतकऱ्याचा हप्ता स्टॉप झालेला आहे आणि काही PM किसानचा आलेला नाही, तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 2,000 रुपये काय झालेले आहेत, त्यांच्या खात्यावर वर्ग केलेले आहेत. असेही शेतकऱ्याचं काय झालेले आहेत, प्रॉब्लेम बरेच झालेले आहेत. त्या शेतकऱ्यांनी आपली KYC बँकेला आधार वगैरे लिंक करून ठेवायचं आहे. त्यानंतर मग तुम्हाला हप्ते काय होणार आहेत, सुरळीत पडणार आहेत. KYCचाच प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही. आणि त्यानंतर मग आता बायोमेट्रिकच्या पद्धतीने आता लवकरच KYC सर्वच PM किसान धारक होणार आहे. कारण इथून पाठीमागं काय केलं होतं की OTPच्या माध्यमातून KYCची प्रक्रिया पूर्ण केलेली होती. पण आता काय करायची आहे, बायोमेट्रिक थंबवर KYCची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यामुळं मग आता लवकरच ती काय करायची आहे, पूर्ण करण्यास सुरुवात होणार आहे. अशा वेगवेगळ्या भागाचे वेगवेगळे KYC असतात, तुम्ही आपण पाहिलेले आहेत, कधी काही केलेलेही आहेत. त्यामुळं मग कोणी हे हप्त्यापासून वंचित राहणार नाही. सर्वांनाच काय होणार आहे, तर हप्ते मिळणार आहेत. कारण हप्ते ही जी योजना आहे ती अद्याप बंद पडलेली केंद्र सरकारची योजना आहे, ती अविरतच चालू राहणार आहे. त्यामुळं मग कोणत्याही शेतकऱ्यांनी काळजी वगैरे करायची नाही. PM किसानचा हप्ता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर काय होणार आहे, जमा होणार आहे, वर्ग केला जाणार
आहे. शेतकऱ्यांनी चिंता वगैरे करायची गरज नाही, कारण बरेच दिवस झालेला आहे असल्यामुळं थोडंसं काय झालेलं आहे, शेतकऱ्यांना आशा लागलेली आहे की कधी येतोय काय ते नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचाही हप्ता. त्यामुळं मग आता तो हप्ता येत्या 15 ते 20 दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होईल आणि शेतकऱ्याला तेवढासा थोडासा काय होणार आहे, दिलासा मिळणार आहे. मग ते एकत्रित 4,000 रुपये काय होणार आहे, तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2,000 आणि PM किसानचे म्हणजे प्रधानमंत्री किसान मानधन योजना जी आहे, जी शासनाने चालू केलेली आहे, त्या योजनेचे का 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लवकरच हे पैसे वर्ग केले जाणार आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांनी काही चिंता वगैरे करायची गरज नाही. हे पैसे लवकरच येत्या दिवसामध्ये त्यांच्या महा-डी-बी-टी थ्रू काय केले जाणार आहेत, पैसे वर्ग केले जाणार आहेत. पहिले जसे पैसे एकदम PM किसानचे येत होते तसेच त्याच पद्धतीने हे पैसे येणार आहेत. तत्पूर्वी आपली KYC वगैरे सर्व काही व्यवस्थित करून ठेवायचं आहे आणि मग पैसे येण्यास काही अडचण येणार नाही किंवा विलंब लागणार नाही आणि त्यावेळेला धावपळ करायची गरज पडणार नाही, कारण दुसऱ्या शेतकऱ्यांना हप्ता पडल्यानंतर आपल्याला का पडला नाही असं होतं. त्यामुळं मग ही KYCची प्रक्रिया पूर्ण करून ठेवायची आहे आणि त्यानंतर मग हप्ता काय होणार आहे, सुरळीत महा-डी-बी-टी मार्फत काय केला जाणार आहे, हप्ते वर्ग केले जाणार आहे. तर डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर हे सर्व हप्ते काय झाले जात आहेत, पडले जात आहेत. लवकरच हप्ते काय होणार आहेत, वर्ग केले जाणार आहेत. धन्यवाद.